सर्वांना नमस्कार. माझे नाव आशना चव्हाण असून आज मी मशीन लर्निंग मधील रेग्युलरायझेशन या महत्त्वाच्या विषयावर सांगणार आहे. विशेषतः L1 लॅसो रिग्रेशन आणि L2 रिज रिग्रेशन या दोन प्रकारांवर. रेग्युलरायझेशन म्हणजे मॉडेलला जास्त चांगले काम करता यावे यासाठी आणि ओव्हरफिटिंग टाळण्यासाठी वापरली जाणारी पद्धत आहे. रेग्युलरायझेशन का आवश्यक आहे हे आपण जाणून घेऊया. मशीन लर्निंग मॉडेल्स कधी-कधी ट्रेनिंग डेटावर खूप चांगले काम करतात, पण नवीन डेटावर काम करत नाहीत. याला ओव्हरफिटिंग म्हणतात. रेग्युलरायझेशनमध्ये आपण मोठ्या वेट्सला पेनल्टी देतो. त्यामुळे मॉडेल डेटातील नॉइज लक्षात ठेवत नाहीत आणि जनरलायझेशन चांगले होते. उदाहरणार्थ, लिनियर रिग्रेशनमध्ये जर मॉडेलने अनावश्यक तपशील लक्षात ठेवले, तर रेग्युलरायझेशन त्या वजनांना कमी करून मॉडेल साधे बनवते. आता रेग्युलरायझेशन म्हणजे नेमके काय हे आपण जाणून घेऊया. रेग्युलरायझेशन म्हणजे अशी तंत्रज्ञान पद्धत जी ओव्हरफिटिंग टाळते आणि मॉडेलचे कॉम्प्लेक्सिटी कमी करते. यात लॉस फंक्शनमध्ये एक पेनल्टी टर्म जोडली जाते. त्यामुळे मॉडेल सोपं आणि जास्त जनरलायझेबल होतं. याचे दोन मुख्य फायदे आहेत. एक म्हणजे मॉडेल ट्रेनिंग डेटातील नॉइज लक्षात ठेवत नाही आणि दुसरे म्हणजे नवीन डेटावरही चांगले काम करते. आता आपण लॅसो रिग्रेशन याबाबत बघूया. आता पहिला प्रकार म्हणजेच लॅसो रिग्रेशन जो L1 रेग्युलरायझेशन वापरतो. यात लॉस फंक्शनमध्ये कोइफिशियंट्सच्या ॲब्सोल्यूट व्हॅल्यूचा पेनल्टी जोडला जातो. L1 चे वैशिष्ट्य म्हणजे काही कोइफिशियंट्सना तो 0 करू शकतो. त्यामुळे केवळ महत्त्वाचे फीचर्स उरतात आणि कमी महत्त्वाचे फीचर्स काढले जातात. म्हणून लॅसो रिग्रेशन फीचर सिलेक्शनसाठी उपयुक्त आहे. तुम्ही फॉर्म्युला बघूच शकता, ज्याच्यामध्ये आपण कॉस्ट कॅल्क्युलेट केलेली आहे, ज्याचा फॉर्म्युला आहे 1/n समेशन yi minus yi hat ब्रॅकेट स्क्वेअर प्लस लॅम्डा समेशन wi. यानंतर आपण रिज रिग्रेशन म्हणजेच रेग्युलरायझेशनचा दुसरा प्रकार बघू. रिज रिग्रेशन जो L2 रेग्युलरायझेशन मध्ये वापरतो. यात दंड हा कोइफिशियंटच्या स्क्वेअर स्वरूपात जोडला जातो. म्हणजेच पेनल्टी ही कोइफिशियंटच्या स्क्वेअर स्वरूपात जोडली जाते. रिज रिग्रेशन कोणतेही फीचर्स पूर्णपणे काढत नाही, पण त्याचे वजन लहान करतो. हे विशेषतः त्यावेळी उपयोगी पडते जेव्हा डेटामध्ये मल्टीकोलिनियरिटी म्हणजेच परस्पर संबंधित फीचर्स असतात. फीचर्स वर्किंग मेकॅनिझम आपण रेग्युलरायझेशन बघणार आहोत. आता पाहूया हे कसे काम करते. रेग्युलरायझेशन दरम्यान कॉस्ट फंक्शनमध्ये दंडाचा भाग म्हणजेच पेनल्टी जोडला जातो. ऑप्टिमायझेशन करताना हे वेट्स लहान ठेवायला भाग पाडते. L1 मध्ये काही वेट्स अगदी शून्य होतात म्हणजेच फीचर सिलेक्शन होते आणि L2 मध्ये वेट्स कमी होतात पण शून्य होत नाहीत. जर रेग्युलरायझेशनची तीव्रता वाढवली तर मॉडेल सोपं होतं, पण खूप मोठं दिल्यास अंडरफिटिंग होऊ शकते. रेग्युलरायझेशन करण्यासाठी काही चॅलेंजेस आहेत. आता त्याच्या काही मर्यादा पाहूया. सर्वात आधी योग्य लॅम्डा मूल्य निवडणे कठीण असते. खूप लहान लॅम्डा दिल्यास ओव्हरफिटिंग होते आणि खूप मोठे लॅम्डा दिल्यास अंडरफिटिंग होते. L1 कधी-कधी उपयुक्त कोरिलेटेड फीचर्स काढून टाकते व L2 फीचर्स काढत नाही, फक्त त्याचे वजन कमी करते आणि थोडा कम्प्युटेशनल खर्च म्हणजेच कॉम्प्लेक्सिटी सुद्धा कमी करते. आपल्या या डिस्कशनवरून आपण असे समराईज करू शकतो की रेग्युलरायझेशनमुळे मॉडेल सामान्यीकरण चांगले करते आणि ओव्हरफिटिंग कमी होते. L1 म्हणजेच लॅसो रिग्रेशन स्पार्स मॉडेल तयार करते, म्हणजेच फीचर सिलेक्शनसाठी उपयुक्त आहे. L2 रिच रिग्रेशन स्मूथ आणि स्थिर वेट्स देते, म्हणजे स्थिर समाधान मिळते. योग्य मूल्य निवडणे फार महत्त्वाचे आहे. प्रत्यक्षात इलास्टिक नेट नावाची पद्धत दोन्ही एकत्र वापरते आणि अधिक नियंत्रण देते. धन्यवाद.